नमस्कार, मी श्रेयस पुरोहित आणि आत्तापर्यंत आपण बघितलं की पिनिंग म्हणजे काय आणि नाईट फोर्क म्हणजे काय. आता या गेममध्ये आपण बघायचं आहे की पिनिंग आणि नाईट फोर्क यांचा उपयोग एकाच गेममध्ये कसा करून घेता येईल. हा ॲक्च्युली गेम खूप जुना आहे. हा कार्पो आणि स्पास्की यांच्यात झालेला गेम आहे. या गेममध्ये कार्पो व्हाईट होता आणि आपल्याला इथे दिसतंय की व्हाईट ऑलरेडी एक्सचेंज डाऊन आहे इथे. तरीसुद्धा इथे व्हाईट कसा जिंकू शकेल ह्याचा आपण विचार करायचा आहे. इथे खूप चांगले टॅक्टिक्स आहे या गेममध्ये. पिनिंग आणि नाईट फोर्कचा आधी सांगितल्याप्रमाणे या गेममध्ये उपयोग करून घेता येतोय आणि तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करू शकता, विचार करू शकता आणि त्यानंतर मी एक्सप्लेन करेन. ऑल राईट. सो या गेममध्ये ब्लॅकचा मेन विकनेस आहे D6 D7. आणि दोन्ही घोडे एकाच लाईनमध्ये आहेत आणि हत्ती त्यांच्यावर अटॅक करतोय. त्यांना या जे दोन घोडे आहेत त्यांना एकच वजीर इथे सपोर्ट करायला लागलाय. तर त्यांच्यासाठी हा वजीर जो आहे तो इथे अडकून पडलाय. ओके, तर आपल्याला विचार करायचा आहे की तो जो वजीर आहे तर त्याला आपल्याला तिथनं हटवायला लागणार जेणेकरून आपल्याला नाईट मारता येईल. तर त्यासाठी आपण कोणती खेळी करू शकतोय आपण बघायचं आहे इथे. तर आपण ट्राय करून बघूया. इथे पहिला बिशप G5. तर बिशप G5 ला क्वीन F8 जाईल. त्याला परत अटॅक क्वीन D2, रुक E6. ओके, तर मला नाही वाटत की ह्याच्या पुढे काय होऊ शकते इथे आणि आपल्याला व्हाईटला पोझिशन चांगली येऊ शकते. ठीक आहे. ओके, तर जर आपण इथं आणखीन विचार केला की बिशप टेक्स बिशप, किंग टेक्स बिशप आणि इथं व्हाईटने सगळ्यात भारी मूव केली आहे ती म्हणजे क्वीन G5. आता जर आपण लक्ष दिलं की समजा इथं क्वीन टेक्स क्वीन, नाईट टेक्स क्वीन आणि हा विकनेस तसाच राहतोय. एक जरी नाईट हलवला तरी सेकंड नाईट जो आहे तो मरणार आहे. ओके, सपोज इथं ब्लॅकने ट्राय केलं F6 तरी सुद्धा रुक टेक्स नाईट, पॉन टेक्स नाईट, रुक टेक्स नाईट चेक. ओके, समजा इथं ब्लॅकनं ट्राय केलं क्वीन टू F8 तर रुक टेक्स नाईट, क्वीन टेक्स रुक आणि आपल्याला इथे पिन आणि नाईट फोरचा उपयोग करून घेता येतो. हे पॉन पिन आहे त्यामुळे या पॉनचा आत्ता तरी या दोन स्क्वेअरवर कंट्रोल आहे, परंतु तो कंट्रोल फक्त किंगसाठी आहे. बाकी कोणताही पीस तिथे येऊ शकतो. आपला किंग तेवढा त्या दोन स्क्वेअरवर येऊ शकत नाही. बाकी कोणतेही पीस तिथं जाऊ शकतात. तर आपण इथे नाईट ठेवू शकतो, चेक, किंग हलेल आणि ही क्वीन मरेल. ओके, त्यामुळे क्वीन F8 सुद्धा मूव नाही चालू शकेल. क्वीन E6 ला सुद्धा तेच होईल, रुक टेक्स नाईट. ब्लॅकने पहिलाच मूव केली F6, क्वीन G4 हा पिन असाच ठेवलाय. ओके, तर आता ब्लॅक खेळतो किंग H7. किंग H7 ला व्हाईट टू मूव नाईट H4. आता परत त्यांना एक नवीन विकनेस हुडकलाय कार्पोने आणि हे जे G6चा पॉन आहे त्यावर अटॅक केलाय. इथे जर समजा पॉन वाचवायचा प्रयत्न केला रुक G8 तर पहिला होईल रुक टेक्स D6, क्वीन टेक्स D6, नाईट F5. क्वीन हल्ली तर चेकमेट आहे इथे. क्वीन सपोज इथे जर हल्ली तर चेक,
क्वीनमध्ये आणि क्वीन टेक्स क्वीन मेट. ओके. सपोज जर इथे पॉन टेक्स नाईट तर क्वीन चेक, किंग कंपल्सरी, G7 आणि नाईट टेक्स पॉन. क्वीन इथे ब्लॅकची मरते. ठीक आहे. इथे जर समजा नाईट F8 खेळलं तर इथे विल नाईट टेक्स G6, नाईट टेक्स नाईट, क्वीन H5 चेक, किंग G7, रूक टेक्स नाईट, क्वीन टेक्स रूक आणि नाईट F5 चेक. इथे सुद्धा नाईट फोर्क होतोय, त्यामुळं हे सुद्धा पॉसिबल नाही आहे. सपोज जर इथे ब्लॅकने खेळला किंग G8 तर क्वीन टेक्स नाईट चेक, क्वीनमध्ये क्वीन टेक्स क्वीन, किंग टेक्स क्वीन आणि रूक टेक्स नाईट विल. सपोज इथे किंग H8 ला गेला तर इथे विल रूक टेक्स D6, क्वीन टेक्स D6, नाईट F5. आता इथे चेकमेटची थ्रेट लावली व्हाईटने. चेकमेट वाचवण्यासाठी आणि क्वीन वाचवण्यासाठी खेळले क्वीन F8 तर इथे विल क्वीन H5 चेक, किंग G8. आणि आता आपल्याला इथे दिसेल की आपण जो उंट डावाच्या गेमच्या बाहेर काढून ठेवला आहे तर त्याचा इथे उपयोग करून घेता येतो आपल्याला. तर इथे विल बिशप टेक्स C4 चेक. आणि आपण जर बघितलं तर ऑलमोस्ट हे मेड झाल्यासारखंच आहे ही पोझिशन. तर आपण बघितलं आहे की रिअल गेममध्ये आपल्याला पिनिंग आणि नाईट फोर्कचा उपयोग कसा करून घेता येतो. हा कार्पोचा गेम होता. मला वाटतं कार्पोनं एवढं चांगलं कॅल्क्युलेशन केलं या गेममध्ये. हा गेम खरंच बघण्यासारखा आहे. ओके, तर आपण आणखीन पण गेम्स बघू शकतो यानंतर. तुम्हाला जर आणखीन नाईट फोर्क, पिनिंग आणि अशा प्रकारचे गेम जर पाहिजे असतील तर तुम्ही फेसबुकवर चेस इंडिया पेज लाईक करू शकता, नेटवर सर्च करू शकता. ओके, थँक्यू.